हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी इथं काही ब्लाऊज घेतलेले आहेत की जे मी या आठवड्यात कंप्लीट केलेले आहेत। बघा शिवून सगळे रेडी आहेत। हे आता मला सगळ्या कस्टमरांना ज्यांचे त्यांचे देऊन टाकायचे आहेत। त्याआधी म्हटलं तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा की मी कोणकोणत्या ब्लाऊज या आठवड्यात शिवलेले आहेत आणि त्यांचे डिझाईन्स। काही ब्लाऊज हे गेलेले आहेत कस्टमरचे आणि काही जे राहिलेले शिल्लक आहेत ते सगळे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे बघा आज। तर याचे डिझाईन मी कोणकोणते ब्लाऊज शिवलेले आहेत आणि किती किती शिलाई रेट त्याचे मी ठेवलेले आहेत। तर पहिल्यांदा बघा एक एक करून मी तुम्हाला दाखवते। तर पहिल्यांदा हा बघा कॉटनची साडी होती, मस्त अशी सिंपल साडी। स्लीव सांगितल्या होत्या, शॉर्ट स्लीव केलेले आहेत, गळा पसरट ठेवलेला आहे आणि पाठीमागच्या बाजूला बघा त्यांना एकदम सिंपल अशी डिझाईन पाहिजे होती आणि नॉट्स पाहिजे होते। तर मी अशी डिझाईन एकदम सिंपल मध्ये करून थोडीशी बाहीमधली ही डिझाईन शिल्लक राहिली होती कापड, तर ते मी इथं वापरलेलं आहे, छोटासा पॅच करून लावलेला आहे आणि बघा नॉट लावलेले आहेत आणि त्याला छोटे छोटे लटकन पण लावलेले। तर पंचकोनी आकारामध्ये तुम्ही पाहू शकता, मस्त असा गळा झालेला आहे। एकदम सिंपल असा ब्लाऊज आहे कॉटनचा आणि त्याला एकदम छोटासा मी इतकाच पॅच लावून डिझाईन बनवलेली आहे। तर याची मी शिलाई अस्तर सहित 180 इतकी घेणार आहे बघा। तर आता मी पुढचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते। तर हा बघा मस्त असा सॅटिनचा ब्लाऊज आहे। असे पीस आता नवीन सगळीकडे येत आहेत बघा। खास ब्लाऊज साठी हे कापड आणलेलं होतं आणि त्याचं बघा मी अशी शिलाई केलेली आहे। डिझाईन बघा बाहीला अशा पद्धतीची ठेवलेली आहे। बॅक डिझाईन मी तुम्हाला दाखवते आता। तर बघा अशा पद्धतीनं एकदम व्यवस्थित छान अशी ट्रेंडी डिझाईन मी बनवलेली आहे आणि मस्त दिसत आहे बघा। ब्लॅक कलर वरती सॅटिनचं कापड असल्यामुळे हे जास्त चमकत आहेत बघा, जे मी पॅच करून लावलेले आहेत ते। आणि त्यानंतर सेंटरला असं फुल लावलेलं आहे। तर याची शिलाई मी 400 इतकी घेणार आहे, कारण पाठीमागं पूर्ण हातावरचं पण निम्म काम आणि आपलं मशीनवरचं भरपूर काम आहे। आणि त्यानंतर बाहीला पण मी अशा पद्धतीनं छोटेसं डिझाईन बनवलेलं आहे, जे की आपल्या बॅगच्या डिझाईनला मॅच व्हावं असं। तर याची मी शिलाई अस्तर सहित 400 इतकी घेणार आहे। तर बघा हा त्यानंतर हा ब्लाऊज बघा, हा सिंपल कटोरी ब्लाऊज आहे आणि बॅकला फक्त मी याला हंडी गळा करून नॉट्स दिलेले आहेत। याला सिल्वरची अशी डिटेलिंग होती तर सिल्वर नॉट लावलेले आहेत। तर याची शिलाई फक्त 170 इतकी मी घेणार आहे, अस्तर सहित 170। त्यानंतर हा बघा एकदम सिंपल ब्लाऊज, हा कॉटनचा पीस आहे बिना अस्तरचा। तर याची शिलाई मी घेणार आहे 70 इतकी। फक्त काय केलेलं आहे मी बॅकला पूर्ण डीप नेक असा ठेवलेला आहे, छान असा पसरट गळा बघा, घातल्यानंतर तो असा दिसेल। तर याची शिलाई 70 इतकी घेतलेली आहे। त्यानंतर पुढचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते। तर हा पण सिंपल कटोरी ब्लाऊज आहे अस्तरचा। तर त्याला बाहीला अशी लेस रेडीच होती बघा, तर ती लेस मी लावलेली आहे आणि बॅकचं डिझाईन तुम्हाला दाखवते मी आता। तर बघा अशा पद्धतीनं फक्त मोठा गळा ठेवून त्याला ब्लाऊज मध्ये असं थोडासा साडीचा कपडा आलेला होता बघा तिरक्यामध्ये। तर त्याचं मी काय करायचं, तर त्यासाठी 3 छोटे छोटे फूल बनवलेले आहेत आणि एका साईडला लावून दिलेले आहेत बघा। तर छान असा लुक आलेला आहे ब्लाऊजला बघा। तर याची शिलाई मी 200 इतकी घेणार आहे, कारण फूल बनवायला आणि त्यानंतर ते व्यवस्थित अटॅच वगैरे करायला कापडामध्ये व्यवस्थित बसवणं महत्वाचं होतं। तर त्यासाठी अस्तर सहित याची 200 इतकी शिलाई घेणार आहे। त्यानंतर हा बघा, हा पण सिंपल कटोरी ब्लाऊज आहे। आमच्याकडे कटोरी ब्लाऊज जास्तीत जास्त यूज करतात लेडीज, जास्त करून साधे किंवा कटोरी, प्रिन्स कट वगैरे कधी तर एखादा ब्लाऊज असतो। तर इथं बघा, तर याची बॅक डिझाईन मी तुम्हाला दाखवते। एकदम सिंपल डेलीवेअर साडी होती ही, तर त्याला फक्त नॉट्स नको म्हटले, फिक्स नॉट करा कोणतीही डिझाईन। तर फिक्स नॉट मध्ये मी अशा पद्धतीनं डिझाईन केलेली आहे, तुम्हाला आता मी दाखवते। बघा अशा पद्धतीनं हे डिझाईन रेडी होते, घातल्यानंतर ब्लाऊज घातल्यानंतर खूपच छान असे दिसते। त्यानंतर ना रोज यूज करण्यासाठी एकदम छान असा गळा हा टाईट मध्ये बसतो। तर नॉट एकदम बारीक ठेवलेले आहेत मी आणि अशी डिझाईन बनवलेली आहे। तर याची पण शिलाई मी 200 इतकी घेणार आहे अस्तर सहित। तर त्यानंतर हा बघा
तर या ब्लाऊजचा व्हिडिओ मी तुम्हाला याआधी शेअर केलेला आहे. तर या ब्लाऊजला मी गोट वापरलेला आहे बघा, कारण प्लेन असा ब्लाऊज होता आणि साडीला कस्टमरने सांगितलं की गोल्डन कुठं कुठं तर थोडंसं वर्क आहे, जास्त डिझाईन नाही आहे. तर त्यासाठी एकदम सिंपल सोबर अशी डिझाईन मी बनवलेली आहे बघा. बाहीला पण गोट लावलेला आहे एकदम बारीक, तुम्ही पाहू शकता, आणि गळ्याला पण एकदम बारीक असा गोट आहे आणि छान पसरट गळ्यामध्ये मी अशी डिझाईन बनवलेली आहे आणि त्याला नॉट पण दिलेले आहेत बघा. तर घातल्यानंतर हा ब्लाऊज एकदम परफेक्ट छान बसतो आणि गळा तर एकदम सुंदर दिसतो बघा ब्लाऊज घातल्यानंतर. तर याची शिलाई मी 350 इतकी घेणार आहे, कारण पॅच वर्क आहे, प्लस आपलं नॉट जे आहे ते थोडं महाग असतं, म्हणजे 15 ते 20 रुपये मीटर इतकं नॉट असतं. आणि हे नॉट एकदम भारीतलं आहे बघा, कारण याचे सूत वगैरे कुठं निघत नाही आहेत. आतल्या बाजूला कापड एकदम छान मजबूत असं आहे. तर याची शिलाई मी 350 इतकी घेणार आहे अस्तर सहित. त्यानंतर हा पुढचा ब्लाऊज बघा, सिंपल गोल्डन कलरचा ब्लाऊज होता छान असा. तर याला जास्त वर्क न करता मी जसं डिझाईन आहे तर ते तसंच बाहीला वगैरे ठेवलेलं आहे. सुंदर नाजूक असं डिझाईन आहे बघा. शॉर्ट स्लीव आहेत आणि बॅकला बघा फक्त मी गोल्डन लेस वापरलेली आहे आणि अशा पद्धतीनं छानसा मस्त पसरट गळ्याचा आकार दिलेला आहे. जेव्हा ब्लाऊजला डिझाईन भरपूर आधीचीच असते त्याची, तर त्यावेळेस आपण जास्त डिझाईन न करता एकदम सिंपल ब्रॉड मध्ये गळा ठेवला तर लुक छान येतो बघा ब्लाऊजला. कारण आपण दुसरी आणखी डिझाईन केली की ही डिझाईन आणि आपण केलेली डिझाईन हे सगळं ओव्हर होऊन जातं ब्लाऊजवरती. तर त्यासाठी मी छान अशी छोटीशीच लेस लावून फक्त इतकीच डिझाईन मी केलेली आहे. तर याची पण मी शिलाई 200 इतकी घेणार आहे, लेस अस्तर सहित. आणि त्यानंतर हे जे आपलं वर्क होतं तर त्याला पण पॅच वगैरे लावावे लागलेले आहेत बाहीमध्ये. तर याची मी शिलाई 200 इतकी घेणार आहे. तर त्यानंतर हा बघा सिंपल कटोरी ब्लाऊज आहे बिना अस्तरचा, आपले जे सिंपल असतात 2x2 चे, तर तो. आणि याची शिलाई 70 इतकी घेणार आहे. त्यानंतर हा पण बघा, हा पण त्याच कस्टमरचा सिंपलचा कटोरी ब्लाऊज आहे बिना अस्तरचा. तर याची पण मी शिलाई 70 इतकीच घेणार आहे. आमच्या इथं इतकाच रेट असतो. साध्या ब्लाऊजचा 70 रुपये आणि अस्तरच्या ब्लाऊजचा 140 रुपये. तर बघा सिंपल ब्लाऊज आहे, मोठ्या साईजचा थोडा असल्यामुळं. त्यानंतर हा बघा, हा आणखी एक ब्लाऊज आहे. तर ब्लॅक कलरचा सिंपल ब्लाऊज होता आणि त्यावरती कटोरी ब्लाऊज आहे. थोडेशा शॉर्ट स्लीव आहेत मीडियम साईजच्या आणि बॅकला त्यांना खिडकीची डिझाईन पाहिजे होती कस्टमरला, तर मी खिडकीची अशा पद्धतीची डिझाईन केलेली आहे बघा. ब्लाऊज घातल्यानंतर ही जी डिझाईन आहे याचा लुक खूपच सुंदर असा येतो. पाठीवरती ही जी खिडकीची डिझाईन आहे ती एकदम मस्त सुंदर अशी दिसते बघा. अशा पद्धतीने आपल्या खिडक्या आलेल्या आहेत. आणि तर याची शिलाई मी एक्स्ट्रा लावणार आहे, कारण हे आपलं सगळं हातावरचं वर्क आहे. त्यानंतर हे पॅच जोडून ह्याला गोट करून यामध्ये आपला भरपूर वेळ जातो. तर याची मी शिलाई 200 ते 250 इतकी लावणार आहे. आता त्यानंतर मी पुढचा ब्लाऊज दाखवते बघा तुम्हाला. त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे बघा, गोल्डनचा सिंपल ब्लाऊज आहे, काहीच डिझाईन नाही आहे या ब्लाऊजला. तर अस्तरचा सिंपल कटोरी ब्लाऊज आहे. तर याची शिलाई ही मी 140 इतकी घेणार आहे. अस्तर सहित म्हणाल तर 170 इतकी शिलाई होते. त्यानंतर हा शेवटचा ब्लाऊज बघा. तर खूपच सुंदर आणि सिंपल अशी डिझाईन मी या ब्लाऊजला केलेली आहे. तर सिंपल कटोरी ब्लाऊज होता आणि फक्त अशी लेस मिळालेली होती साडीतली, तर ती मी बाहीला वापरलेली आहे. आणि बॅकला बघा रेड कलरची अशी लेस वापरून मी छोटीशीच डिझाईन केलेली आहे, कारण त्या कस्टमरला डिझाईन पण पाहिजे होती आणि जास्त मोठी पॅच वगैरे नको होतं. तर त्यासाठी एवढीच मस्त छोटीशी, म्हणजे कमी बजेटमध्ये अशी डिझाईन मी सिंपल अशी बसवलेली आहे. गळा घातल्यानंतर बघा खूपच सुंदर अशी ही डिझाईन दिसते. हे जे लूज आहेत नॉट हे पाठीत घातल्यानंतर एकदम छान असे पसरट असे बसून जातात बघा अशा पद्धतीनं. तर याची शिलाई पण मी 200 इतकी घेणार आहे, कारण हे पॅच बसवणं आणि त्यानंतर व्यवस्थित अंतरावरती एकाच समान अंतरावरती लावायला खूपच वेळ जातो. त्यानंतर हे पण पॅच बनवलेलं आहे. तर याची शिलाई मी 200 इतकी घेणार आहे. तर अशा पद्धतीनं
माझे सगळे ब्लाऊज मी तुम्हाला आज दाखवलेले आहेत. तर हे जे सगळे ब्लाऊज होते तर यांचे शिलाई रेट आणि कोणकोणत्या प्रकारचे किती किती ब्लाऊज होते हे मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे. तर आजच्या ब्लाऊजच्या डिझाईन्स आणि त्यांचे शिलाई रेट हे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थँक्यू.